नमस्कार रसिक श्रोते हो. ऐकणार आहोत कथा सुखात रहा. लेखिका आहेत शीतल जोशी. ऐकूया. मानिनी, अगं आज आजी काय म्हणाल्या? आज मोगऱ्याबरोबर चाफा पण दिलाय ना. मठातून येताना मानिनी रोज हार फुलं आणायची. रोज आजींबद्दल काही ना काही सांगायची. आज असं झालं, आज तसं झालं, आज असं म्हणाल्या, आज तसं म्हणाल्या. रोज तुझी चौकशी करतात. उद्या तू ऑफिसला जाणार असं सांगितल्याबरोबर म्हणाल्या, छान बातमी दिलीस हो, असेच सुखात राहा. काल म्हणत होत्या, आता तुम्ही स्वामींना दुसऱ्या फुलांची सवय लावा. मी नसले तर फुलंच घेत नाही तुम्ही. हे बरं नाही. मला पण स्वामींना सांगायला हवं आता, तुमची सोय घ्या आता करून दुसरीकडे. अगं, त्यांना घरीच राहायला घेऊन ये. आपल्याला तरी कोण आहे? एवढ्या मोठ्या घरात एखादा माणूस सहज सामावून जाईल. मिलिंदनं पुन्हा हेच सांगितलं. बरोबर 3 वर्षापूर्वीची घटना. मिलिंदला ऑफिसमध्ये अचानक चक्कर यायला लागली. कामाचं टेन्शन जरा जास्तच होतं. वरची पोस्ट म्हटल्यावर जबाबदारी पण तेवढी घ्यावीच लागायची. पण सध्या खूप जास्त काम चालू होतं. त्याला डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. कुठे आधारासाठी हात धरावा तर अंदाज येईना. तो मटकन खाली बसला. शेजारीच त्याचा सहकारी गिरीश बसला होता. मिलिंदला काहीतरी होतं एवढं त्याला जाणवलं. त्याने हाक मारली, सदा, अरे सदा, पाणी आण लवकर. सदाने लगेच पाणी आणलं. गिरीशने थोडं पाणी मिलिंदला प्यायला दिलं आणि थोडं पाणी त्याच्या चेहऱ्यावर शिंपडलं. थोडी तरतरी आल्यासारखं वाटलं, पण फारसा फरक पडला नाही. गिरीशने बॉसला कळवलं आणि मिलिंदला गाडीत घातलं. गाडी थेट हॉस्पिटलला घेतली. मानिनी, मी मिलिंदला घेऊन हॉस्पिटलला आलोय, तू जरा येतेस का इकडे? त्याने मानिनीला सुद्धा फोन करून ताबडतोब निघायला सांगितलं. अचानक काय झालं असेल? काही काळजीचं तर कारण नाही ना. मन चिंती ते वैरीनं चिंती, यानुसार नाही ते विचार मानिनीच्या मनात यायला लागले. तिने पटकन स्वामींसमोर दिवा लावला. काहीही प्रार्थना केली नाही, फक्त मनापासून हात जोडले. 2 मिनिटात तयार होऊन निघाली. आभाला शाळेतून यायला अजून बराच उशीर होता. तोपर्यंत आपण पोहोचलो नाही तर तिची गैरसोय नको म्हणून फ्लॅटची किल्ली मात्र शेजारी द्यायला ती विसरली नाही. वहिनी, काही टेन्शन आहे का? विनायकने किल्ली घेत घेत विचारलं. मानिनीची गडबड पाहून त्याला काही अंदाज आला नाही. माहीत नाही विनायक, पण आत्ताच मला फोन आलाय. बहुतेक मिलिंदला काहीतरी त्रास झाला असावा. त्याला हॉस्पिटलला आणलंय. याशिवाय मला पण काही फार माहिती नाही. आभाला काही सांगू नका. ती शाळेतून आली की तिला एवढी किल्ली द्या. काळजी करू नका अजिबात. आभा थांबेल इकडे आमच्याकडे. तुम्ही बिनधास्त जाऊन या. काही होणार नाही. स्वामी आहेत, घाबरू नका. मी येऊ का सोबत? नको अरे, मी एकटीच येते जाऊन. तिकडे मिलिंदचा सहकारी आहे त्याच्याबरोबर. येतेच मी. मानिनीने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. हॉस्पिटलला गाडी पोहोचेपर्यंत मन अजिबात थाऱ्यावर नव्हतं. मनातून स्वामींचा धावा चालू होता. काही चुकलं असेल तर माफ करा. मिलिंदला काही होऊ देऊ नका स्वामी. तुमचा आशीर्वाद त्याच्यावर असाच असू द्या. अखंड स्वामी नामाचा जप मनात चालू होता. हॉस्पिटलच्या दारात ती उतरली आणि ड्रायव्हर गाडी पार्क करायला गेला. मानिनी धावतच आत शिरली. समोर गिरीश उभा होता. काळजीने खरं तर त्याचा चेहराही उतरला होता. सहकारी नंतर आधी तो मिलिंदचा लहानपणापासूनचा मित्र होता. चांगल्या वाईट प्रसंगात दोघांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली होती. काय रे, काय झालं अचानक? मिलिंद कुठे आहे? त्याला सिटी स्कॅनसाठी नेलंय. तू बस जरा इकडे. अरे पण झालंय तरी काय ते तरी सांग. अगं, आज मिलिंदला पुन्हा चक्कर आली ऑफिसमध्ये.
मागे एकदा असं झालं होतं, पण त्यावेळी स्पॉन्डिलिटीमुळे असेल असं वाटलं होतं. मला यावेळी जरा जास्तच काळजी वाटली, म्हणून मी लगेच त्याला इथे घेऊन आलो. तू काळजी नको करूस, डॉक्टर काय म्हणतायत ते पाहू. एवढ्यात डॉक्टर निरंजन समोरून येताना दिसले. त्यांनी गिरीशला डोळ्यांनीच खुणावले. तू थांब इथेच, मी पाहतो काय म्हणतायत ते. गिरीशने केबिनच्या दारावर नॉक केले. येऊ का डॉक्टर? येस प्लीज. डॉक्टर निरंजननी गिरीशला हातानेच बसायची खूण केली. गिरीश, मी काय सांगतोय ते खरं तर तुमच्यासाठी थोडं शॉकिंग असेल, पण आपल्याला हे एक्सेप्ट केलं पाहिजे. मिलिंदला मी ओळखतो, मानिनी बहिणींना पण ओळखतो, त्यामुळे त्यांच्यावर अचानक एखादा आघात व्हावा असं मला वाटत नाही. मिलिंदला ब्रेनमध्ये एक ट्यूमर आहे. तसं खूप काळजीचं नाही आहे. आपल्याकडेही आता ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. आपण शक्य असेल त्यातली सगळ्यात चांगली ट्रीटमेंट त्याच्यासाठी घेऊ. माझे आत्ताच डॉक्टर गोखलेंशी बोलणं झालं आहे. तुम्ही काळजी करू नका. फक्त आपल्याला पूर्ण ट्रीटमेंटमधून जायचं आहे एवढं मात्र नक्की. आणि कितीही त्रास झाला तरी ट्रीटमेंट पूर्ण करायची, डॉक्टर सांगत होते. आणि गिरीशला पायाखालची जमीन सरकते की काय असे वाटायला लागले. काही वेळ खरंच त्याला काही सुचलं नाही. मानिनीला हे सगळं कसं सांगायचं हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. मानिनी, मिलिंद आणि आभा, अगदी त्रिकोणी कुटुंब. मिलिंदचे आईबाबा एका ॲक्सिडेंटमध्ये साधारण 20 वर्षापूर्वीच गेले. मिलिंद त्यांचा एकुलता एक मुलगा. तो त्यावेळी जस्ट इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडला होता. त्याच्यासाठी हा एक मोठा आघात होता. पण त्यानंतर त्याने स्वतःला सावरलं आणि या सगळ्या आठवणीतून बाहेर यायला मदत होईल म्हणून त्याने ऑस्ट्रेलियाला जॉब शोधला. निदान जागा नवी, आजूबाजूची लोक नवी, थोडं विसरायला सोपं होईल एवढाच उद्देश. पण आईबाबांची आठवण येत राहणं साहजिक होतं. पुढे जेव्हा तो पुन्हा भारतात आला तेव्हा ठरवूनच आला की अशा मुलीशी लग्न करायचं जी पूर्णपणे अनाथ असेल, अगदी आपण सध्या आहोत तशी. कर्मधर्म संयोगानं मानिनी त्याला हवी तशी मुलगी मिळाली. महिलाश्रमात राहणारी मानिनी MCOM करत होती. तिचे आईवडीलसुद्धा तिच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. स्वकष्टाने शिकत शिकत ती नोकरी पण करत होती. एका मध्यस्थाकरवी तिची माहिती मिळाली आणि मानिनी कुलकर्णीची मानिनी मिलिंद देशिंगकर झाली. अतिशय समजूतदार, प्रेमळ अशी बायको मिळाल्याने संसार अगदी दृष्ट लागण्यासारखा सुरू होता. आभा नावाचं गोंडस फूल संसाराच्या वेलीवर उमललं आणि तिच्या जन्माबरोबरच मिलिंदची करिअरमधली कमान वर वर चढत गेली. सगळं कसं सुखात चालू होतं. आणि आज अचानक हे काय? आता मानिनीला कसं सावरायचं? गिरीश पुढे मोठाच प्रश्न होता. तो केबिनमधून बाहेर पडला आणि मानिनीला सामोरा गेला. मानिनी, चल आपण चहा घेऊ जरा. अरे वेडायस का? आधी डॉक्टर काय म्हणाले ते तरी सांग. अगं हो, थांब थांब, मी चहा घ्यायला चल म्हणतोय याचाच अर्थ समजून घे ना. काही काळजीचं नाही आहे, चल. मिलिंदनी पुढे चालायला सुरुवात केली. मानिनीला मग नाईलाजानेच त्याच्या मागे जावं लागलं. चहा घेत असताना मात्र गिरीश जसं जसं सांगायला लागला तसं तसं तिच्या डोळ्यासमोर सगळे उद्याचे चित्र उभे राहायला लागले. म्हणजे आता आपल्याला ज्या गोष्टीला सामोरं जायचं आहे ती साधी सोपी नाही आहे हे तिला समजलं. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. अर्धवट वय असताना आई बाबा गेले तरीही आपण सावरलो, पण आता आपल्यापुढे आलेलं हे संकट म्हणजे खरंच आभाळ फाटल्यासारखं होतं.
आभाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. कोणाची दृष्ट लागली असे अनेक विचारांचे काहूर मनात माजले होते. गिरीशने तिला मोकळेपणाने रडू दिले. मानिनी, जितकं रडायचंय तितकं आत्ताच रडून घे, पण यानंतर एक अश्रूही ढाळायचं नाही. तू जेवढी शांततेने आणि धीराने घेशील तितके मिलिंदला बळ मिळेल. आभासमोर कधीही हळवी होऊ नकोस. तुझा जेवढा संयम आहे तेवढा सगळा पणाला लाव. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचंय. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. भाऊ म्हणून तुम्हाला कधीही हाक मार, मी त्या क्षणी हजर असेन. डॉक्टर गोखले अतिशय नावाजलेले डॉक्टर आहेत. त्यांच्या हाताला खूप यश आहे. मिलिंद या सगळ्यातून पूर्णपणे बाहेर येईल. फक्त ही एक आपली परीक्षा आहे असं समज, आणि आपल्याला उत्तम मार्कांनी पास व्हायचंय. मानिनी काही वेळ तशीच रडत होती, पण खरंच आता घट्ट व्हायला हवं. मिलिंदसाठी, आभासाठी. आणि मग निर्धाराने ती उठली. त्यावेळी जो निर्धार केला तो मिलिंदचे ऑपरेशन, त्याची किमोथेरपी, त्याचे डाएट, मेडिटेशन, त्याला धीर देताना होणारी स्वतःची कसरत. आभाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून, तिला घरचं वातावरण विचित्र झालंय असं वाटू नये म्हणून देखील खोटं खोटं खुश राहणं. आभाला सत्य परिस्थितीची सुद्धा थोडीफार जाणीव असावी यासाठी जपून मारलेल्या गप्पा. कुठे कुठे कमी पडली नाही मानिनी. ज्या दिवशी मिलिंदचं ऑपरेशन ठरलं त्या दिवशी ती स्वामींच्या मठात गेली. दारातच एका आजींकडून छानसा मोगऱ्याचा गजरा विकत घेतला. काय कोणास ठाऊक, आजींच्या पाया पडावं असं तिला वाटलं आणि ती खाली वाकली. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला. सुखी राहा. आणि मानिनीच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. घरी कोणाला त्रास नको म्हणून साठवून ठेवलेले सगळे अश्रू आज आपोआप व्हायला लागले. आजी काही बोलत नव्हत्या, फक्त डोक्यावरून हात फिरवत राहिला. एक चाफ्याचं फूल त्यांनी तिच्या हातावर ठेवलं आणि म्हणाल्या, हे स्वामींच्या पायाला लाव आणि घरी घेऊन जा. तुला समाधान लाभेल. स्वामी सगळ्यांसोबत असतात, फक्त आपण हे विसरतो. मानिनीला खरोखर आधार वाटला. तिने मिलिंदच्या ऑपरेशनबद्दल सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या, अगं पोरी, स्वामी असताना तू अशी रडू नकोस. या सगळ्या परीक्षा घेण्यामागचं कारणसुद्धा तसंच असतं. तू नक्की पास होशील. हे फूल सोबत ठेव. त्या दिवसापासून मानिनीचा रोजचा क्रम झाला. मठात जाणं, रोज आजींकडून मोगऱ्याचा हार घेणं, चाफ्याचं एक पाकीट घरी घेऊन येणं. आजी स्वभावाने खूप छान होत्या. दोघींची गट्टी जमली होती. मग कधी काही नवीन खाऊ केला की आपसुकच एक डबा आजींपर्यंत पोहोचायचा. त्या एकट्याच होत्या आणि त्यांना आता मानिनीची सोबत होती. मिलिंदच्या आजारपणात आजींनी खूप धीर दिला. अनुभवाचे बोल देणारे मानिनीच्या बाजूची कोणी नव्हते ना मिलिंदच्या. त्यामुळे या आजी जणू खऱ्या खऱ्या आजी होऊन पाठीशी उभ्या राहिल्या. एकदा तर मानिनीने त्यांना घरी राहायला येण्याची विनंती केली, पण त्यांनी ती अगदी संयमाने नाकारली. अगं मुली, तू एवढा जीव लावतेस हेच माझ्यासाठी खूप आहे. मुलीच्या घरी कोणी कायमचं राहायला जातं का? असं सांगून एक चाफा हातात ठेवून मिश्किल हसल्या. मिलिंदही आता दुखण्यातून बाहेर पडला होता. रुटीन चेकअप झाल्यानंतर जवळजवळ 8 महिन्यांनंतर मिलिंद आज पुन्हा ऑफिसला जाणार होता. किती बदलले ना आयुष्य. एवढं मोठं संकट आलं होतं. मानिनी खरंच धीराची.
पाठी कोणाचा आधार नसताना सगळं सांभाळून नेलं, अगदी खंबीरपणे. मानिनी आलीच तेवढ्यात. चल, मी पण तयारच आहे. आज मिलिंद पुन्हा एकदा नव्या आयुष्याला सामोरं जाणार होता. जाता जाता मठात जाऊ, दर्शन घेऊ, तू पुढे ऑफिसला जा. मी आजींकडून हार घेऊन घरी येईन. कालच सगळं ठरलं होतं. नैवेद्याला केलेले लाडू पण देईन आजींना. प्रसन्न मनानं दोघं मठाजवळ पोहोचले. ड्रायव्हर गाडी घेऊन पलीकडे उभा राहिला. आजींना देण्यासाठी बेसनाच्या लाडूचा डब्बा मानिनीने हातात घेतला. दोघे आजीच्या जागी आले. आज मात्र तिथे कोणीच नव्हते. आज नेमक्या कशा आल्या नाहीत? बऱ्या असतील ना? बऱ्याच दिवसांचा हा क्रम असा कसा चुकला? काल तर आजी काहीच बोलल्या नाहीत. मनात हुरहुर होती. पण ऑफिसला उशीर नको म्हणून ते मंदिरात गेले. दर्शन छान झालं. पूर्ण लोक मंदिराचा दरवाजा बंद होता. नेहमी बाहेरूनच दर्शन घ्यावं लागायचं. आज मात्र दरवाजा उघडला होता. आज प्रथमच तिने आणलेला हार स्वामींच्या पादुकांवर स्वतःच्या हातांनी ठेवला. आज आजी नाहीत, मग लाडू देणार कोणाला? म्हणून स्वामींना आणलेल्या लाडवांबरोबर हा डबा सुद्धा तिने तिथेच गाभाऱ्यात ठेवून दिला, पादुकांजवळ. पुजारी काका, अहो त्या बाहेर एक आजी बसतात हार फुलं घेऊन, रोज असतात, आज नाही दिसल्या. काही माहिती आहे का तुम्हाला? सहज तिने पुजाऱ्यांकडे चौकशी केली. बाहेर? मठाच्या बाहेर का? छे हो, मागच्या लॉकडाऊनपासून आवारात बसायची कोणालाही परवानगी नाहीये. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? 1 वर्ष झालं सगळी मंडळी इथून हलवली आहेत. अगदी हार फुलंवालं पण नसतात. परमिशनच नाही तशी. मंदिर पण बंदच असतं, पाहताय ना तुम्ही. तुम्ही दर्शन घ्यायला रोज येता, पण बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं तुम्हाला. मग कोण हार फुलवाल्या? मानिनीने पुन्हा एकदा हात जोडले. स्वामींच्या चेहऱ्यात तिला आजींचा चेहरा दिसायला लागला. आजी जशा मिश्किल हसायच्या, तसेच स्वामी आज आपल्याकडे पाहून मिश्किल हसत आहेत असे तिला वाटले. आणि तिच्या डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. खरोखरच अगदी डोळ्यात पाणी आणणारी ही कथा. आपल्याला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्वरूपात अनेक अनुभव येतात. देव कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या सोबत आहे, वेळप्रसंगी आपल्याला मदत करतो आहे, हे सुद्धा जाणवते. आणि हाच विश्वास आणि त्याला असलेली आपल्या मेहनतीची जोड म्हणजे आपण केलेल्या कामात आलेलं यश. कशी वाटली कथा? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. श्री स्वामी समर्थ.